सर, काय नेमकी ही योजना आहे? कारण आम्ही याबद्दलच्या बातम्या तुमच्या पाहिलेल्या आहेत. मुंबई बँकेच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाला एक आत्मनिर्भर गृहनिर्माणाचं स्वप्न दाखवताय किंवा त्यांच्या चाव्या देतात, प्रत्यक्षात उतरवताय. ही नेमकी योजना काय? नाही, मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आत्मनिर्भर व्हा हा जो काही संदेश सर्व क्षेत्रात दिला आहे तो तंतोतंत या स्वयंपुनर्विकासाच्या योजनेतून लागू पडतो. आणि याच्यामध्ये काय फार मोठं टेक्नॉलॉजी किंवा सायन्स नाही आहे. आपण आपल्या इमारतीचा पुनर्विकास करायला आपण बिल्डरकडे देतो आणि बिल्डरकडे दिल्यानंतर सोसायटी आपली सभासद मालक आणि त्या आपल्या जागेवर बिल्डर नफा कमवतो. याचं कारण काय तर बिल्डर पैसे त्या ठिकाणी लावतो, परवानग्यांचं जंजाल जे असतं त्या परवानग्या तो मिळवतो, धावपळ करतो. या दोन कारणांसाठी आपण बिल्डरकडे जातो. आणि मग जर माझ्या मनात आलं की हाऊसिंगचे प्रतिनिधी जेव्हा भेटत होते आमच्याशी चर्चा करत होते, जर या दोनच कारणासाठी बिल्डरकडे जात असतील आणि दोन्ही कारणं आपण संपुष्टात आणली तर बिल्डर जो नफा कमावतो तो त्या सभासदांवर विभागला जाईल आणि राहतात त्यापेक्षा मोठं घर मिळेल, कॉर्पस मिळेल असा विचार डोक्यात आला. आणि त्यानंतर या स्वयंपुनर्विकासाच्या विषयी चर्चा मंथन झालं आणि आज तो स्वयंपुनर्विकास अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी येतोय. पैसे उपलब्ध करून देण्याची भूमिका मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतली आणि सगळ्यात या योजनेचं फलित काय असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं पाठबळ हेच या स्वयंपुनर्विकासाचं बळ आहे. त्यांनी राजाश्रय दिला. ही योजना ज्या वेळेला आम्ही हाऊसिंगची परिषद गोरेगावला घेतली त्यावेळेला स्वयंपुनर्विकासाचे होणारे सर्वसामान्यांना लाभ, विशेषतः मराठी मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणावर इथे राहतात, तर त्यांनी 18 मागण्या केल्या होत्या. त्यातल्या 16 ते 17 शासन निर्णय केले, अनेक सवलती दिल्या, अनेक त्या ठिकाणचे कन्सेशन्स देऊन इन्सेंटिव्स देऊन वन विंडो खिडकी केलं, मुंबई जिल्हा बँकेला नोडल एजन्सी केलं आणि आज ही योजना गती घेताना त्या ठिकाणी दिसते. आमच्याकडे 1600 प्रस्ताव आज पुनर्विकासाचे आलेत, 36 जणांना कर्ज मंजूर केले आणि जवळपास 14च्या जवळपास इमारती पूर्ण होऊन ती लोक राहायला गेलेत. आणि हे अभियान स्वयंपुनर्विकासाचं आमचं यशस्वी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.